अल्पवयीन आरोपीसोबत पार्टीसाठी उपस्थित असलेल्या मित्रांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे। तपासामध्ये गरज वाटेल त्याप्रमाणे चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे आणि अपघातामधील प्रत्यक्षदर्शी ड्रायव्हरची सुद्धा पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, दोन मुद्दे, एकतर अल्पवयीन आरोपीसोबत त्या दिवशी आपण दृश्यांमध्ये पाहिलं की त्याचे जे फ्रेंड्स आहेत किंवा त्याबरोबर जे बसलेले होते मित्र त्यांची पोलिसांकडून चौकशी होतीये आणि दुसरीकडे ड्रायव्हरची सुद्धा चौकशी होती आहे। चौकशी दरम्यान काही तपासामध्ये उघड आलंय का? हा गुन्हा जेव्हा झाला त्यावेळेस एकावरच एफआयआर दाखल झाली होती, मात्र त्या गाडीत 3 ते 4 लोक असल्याची प्रथमदर्शीने माहिती दिली होती। त्यानुसार पोलिसांनी आता चौकशी सुरू केलेली आहे आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना चौकशीसाठी आणण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर अवघ्या 2 तासामध्ये त्या गाडीचा जो चालक आहे, जो पाठीमागे बसला होता, त्याला ताब्यात घेतले। त्या चालकाकडून आता नेमकं त्यावेळेस काय झालं, गाडीत कोण कोण होतं आणि सुरेंद्र अग्रवाल जे माहिती देतात ते खरी आहे का, ड्रायव्हरची माहिती खरी आहे, याचा तपास पुणे पोलीस करत आहे आणि ते समोरासमोर बसवण्याची सुद्धा शक्यता आहे आणि काय आता नेमकं घडतंय ते पाहावं लागेल। चौकशी सुरू आहे सध्या। बालाजी, कधीपासून चौकशी सुरू आहे? किती वाजल्यापासून सुरू आहे? किती वेळ झालाय? 6 तास झालं ही चौकशी आता सुरू आहे। विशाल अग्रवालला अगोदर आणण्यात आलं, त्यानंतर 1 तासाने सुरेंद्र अग्रवाल यांना विशाल अग्रवाल जिथे आहेत त्यांच्या समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली आणि आता सुरेंद्र अग्रवाल आणि जो चालक आहे त्या दोघांची चौकशी अजून तरी सुरू आहे। म्हणजे 4 तास झालं पुणे पोलीस चौकशी करत आहेत, सगळ्या बाजू समजावून घेत आहेत आणि गुन्हा दाखल करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते माहिती घेत आहेत। हो, बरोबर आहे। आणि या तपासामध्ये आणि चौकशीमध्ये काही उघड येतं का, काही कळतं का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बालाजी, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।